पुणे शहर हे खवय्यांचं शहर म्हणून आधीपासूनच प्रसिद्ध आहे। पुण्याचं स्वतःची अशी एक वेगळी खाद्य संस्कृती आहे। मात्र पुण्यामध्ये सध्या बाहेरचे जे लोक आहेत, इतर जिल्ह्यांमधले, इतर राज्यांमधले, या सगळ्या लोकांची खूप जास्त लोकसंख्या इथे वाढलेली आहे। ही सगळी लोक जेव्हा इकडे आली त्यावेळेस घेऊन आली त्यांची स्वतःची खाद्य संस्कृती। त्यामुळे पुण्यात सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आपल्याला मिळतं। अगदीच म्हणजे स्नॅक्स पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत खूप व्हरायटी पुण्यामध्ये पाहायला मिळते। आणि सध्या पुण्यामध्ये लातूर स्पेशल निलंगा राईस हा एक जो वेगळ्या प्रकारचा राईस आहे, त्याचे बोर्ड आपल्याला सतत सगळीकडे पाहायला मिळतात। अगदी लहान लहान गाड्यांपासून ते मोठमोठ्या हॉटेल्सपर्यंत निलंगा राईस दिसून येतोय। निलंगा राईस खाण्यासाठीची गर्दी वाढताना दिसतेय। त्यामुळे हाच निलंगा राईस म्हणजे नेमकं काय आहे आणि काय इतकं पुणेकरांकडून आणि पुण्यात राहणाऱ्या इतर जिल्ह्यांमधल्या देखील लोकांकडून त्याला इतकं प्रेम का मिळतंय हे जाणून घेण्यासाठी आत्ता मी आली। आपण माझ्या मागे बघतोय की लातूर स्पेशल निलंगा राईस असंच इथे सुद्धा लिहिलेलं आहे। आणि हे जे दुकान आहे, हे हॉटेल जे आहे ते पुण्यातलं सिंहगड कॅम्पस जो आहे, सिंहगड कॉलेजचा वडगाव बुद्रुकच्या एरियामध्ये असलेला त्या ठिकाणचं हे हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये तसं पाहायला गेलं तर आजूबाजूच्या इंडस्ट्री असतील, हॉटेल्स, दुकानं असतील, तिथल्या लोकांची तर गर्दी आहेच, मात्र विद्यार्थ्यांची गर्दी खूप जास्त आहे। कारण अगदी 20 ते 30 रुपयामध्ये मिळणारा हा निलंगा राईस पोट भरण्यासारखा हा राईस असतो। आणि इतका फेमस का झालाय हे खरं तर आपण हॉटेलच्या मालकांकडून आणि इथले जे शेफ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, कधीपासून हॉटेल चालवताय? 2 वर्ष झाले हॉटेल चालवतोय आता। आणि कधी सुरू केलं, कसं सुरू करावं असं वाटलं? म्हणजे ऍक्च्युअल मध्ये निलंगा राईस हे निलंगा लातूर जिल्ह्यामधलं गाव आहे आणि त्यामध्ये हा राईस खूप आधीपासून चालतो। तर मग तिथे पण लोकांना खूप आवडतो। मग इकडे विचार म्हणजे या साईडला वगैरे किंवा इकडे कुठं काय असं पदार्थ नव्हता, त्यामुळे आम्ही म्हणजे आयडिया आली की हा इथं चालू केलं तर चालेल, कारण इकडे मोस्टली लातूरचे निलंग्याकडले वगैरे भरपूर स्टुडंट्स आहेत। तर त्यामुळे मग आम्ही आयडिया चालू केली आणि मग लोकांचा प्रतिसाद चांगला आला। तुम्ही स्वतः कुठल्या आहात? आम्ही प्रॉपर लातूरचे। अच्छा, हा म्हणजे हो, लातूरचे असल्यामुळे हा संस्कृती. आम्हाला टेस्ट पण आधीपासून माहिती होती। मग आम्हाला म्हणजे विश्वास होता की चालेल हे, त्यामुळे आम्ही चालू केलं। आता प्रतिसाद कसा असतो? खूप चांगला येतोय, खूप आहे, गर्दी वगैरे आहे। 3 ब्रांचेस पण आहेत आणि आता फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट पण करायचा विचार चालू आहे। म्हणजे इतकं जास्त प्रसिद्ध झालं, हे इतकं प्रसिद्ध होण्यामागचं कारण नेमकं काय वाटतं? म्हणजे याची टेस्ट आणि कमी पैशामध्ये पोट भरून जे खायला भेटतं, मे बी ते असेल। हॉटेल मालकांशी आपण बोललो, मात्र या हॉटेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे इथे जे शेफ आहेत, जे इथे हा निलंगा राईस बनवतात, त्यांच्याशी आता बोलणार आहे। मी थेट त्यांच्या किचनमध्ये उभी आहे आणि आता आपण पाहिली खूप छान असं हा राईस बनवतानाची सगळी दृश्य होती। खूप छान मस्त त्यांनी असं राईस बनवलाय सध्या आणि गरम गरम खूप मस्त सुवास येतो इथे। सो त्यांच्याशी डायरेक्ट बोलणार आहोत। दादा, कधीपासून बनवताय तुम्ही हा राईस आणि यात काय काय टाकलं त्यात? त्यामध्ये पहिले जिरे टाकले जातात, कांदा टाकले जातो, टमॅटो, बटाटो, लाल तिखट, कांदा मसाला, गरम मसाला हे टाकलं जातं आणि थोडीशी ही गरम मसाल्याची पावडर। अच्छा, तुम्ही कधीपासून बनवताय? हे आता बरोबर म्हणजे 5-6 वर्ष झालं मी हे बनवतो। अच्छा, 5-6 वर्ष झाली। यात असं खास काय वाटतं, लोकांना इतकं आवडतं तुमच्या हातचा राईस खायला? लांबून लांबून लोक येतात, लोकांना आवडतं म्हणून लोक येतात खायला। काय ह्यात एवढं खास वाटतं तुम्हाला? वेगळं काय वाटतं असं? वेगळं काय नाही वाटत, ह्याच्यामध्ये खास बनवणारी असते ना। हा, बनवणाऱ्याच्या हाताची चव आहे, म्हणजे थोडक्यात तुमच्या हाताची चव चाखायला लोक येतात असं म्हणणं आहे तुमचं। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे इतक्या वर्षांपासून बनवताय, जास्त गर्दी कोणाची असते दुकानावरती? आणि आता जी मुलं वगैरे येतात त्यांच्यामध्ये जास्त गर्दी कोणाची असते? विद्यार्थ्यांची जास्त गर्दी असते। ओके, इथेच नाही तर पूर्ण पुणे शहरात पाहायला गेलो तर अगदी छोटे छोट्या ठेले ज्याला आपण म्हणतो तिथपासून ते मोठ्या मोठ्या हॉटेल्सपर्यंत निलंगा राईस भेटतोय। त्यामुळं हा निलंगा राईस इतका प्रसिद्ध का झाला आणि इतकं जास्त लोकांना का आवडतोय हे इथे असलेल्या लोकांकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। जे इथे राईस खायला आलेले आहेत, आपण बघतोय गर्दी खूप आहे, वेटिंगला सुद्धा लोक थांबलेली आहेत। इतक्या जास्त लोकांची गर्दी आहे हा निलंगा राईस खाण्यासाठी, त्यामुळे आपण थेट आता त्यांच्याशीच बोलणार आहोत की त्यांना हा राईस नेमका का आवडतोय। जवळच सिंहगड कॉलेजचा कॅम्पस असल्यामुळे या निलंगा राईस खायला विद्यार्थ्यांची गर्दी खूप जास्त असते। त्यामुळे आत्ता माझ्याबरोबर एक विद्यार्थी आहे, त्याच्याशी बोलणार आहोत। तू कधीपासून या दुकानात येतोयस आणि काय एवढं खास वाटतं? हे मूळ म्हणजे आमच्या इकडचं आहे निलंगा राईस म्हणजे अच्छा, म्हणजे तू स्वतः लातूरचा? हां, मी स्वतः लातूरचं आहे आणि इकडची चव चांगली वाटते, म्हणजे आपल्या गावाकडे खाल्ल्यासारखं वाटतं, त्यामुळे आम्ही इथे येतो।
म्हणजे गावाकडे कसा बनतो हा राईस? सेम बनतो असा या टाईपचाच, म्हणजे इथं जसं भेटतं तिथं पण तसंच भेटतं, सेम टेस्ट आहे. अच्छा. टेस्टमध्ये काही व्हेरिएशन वगैरे नाही. अच्छा. आणि त्याला निलंगा राईस का म्हणतात हे तुलाही माहिती असेल. लातूर जिल्ह्यामध्ये तालुका एक निलंगा, तिथला हे भात फेमस आहे. तिथून फेमस झाल्यामुळे याचं नाव निलंगा राईस असं पडलं. आता जेव्हा तू इकडे येतोस, तुझ्यासारख्या मुलांची खूप जास्त गर्दी आम्ही बघतोय की इथे खूप जास्त गर्दी आहे. एखादा 20 रुपयाचा वडापाव घेऊन खाण्यापेक्षा हे खाल्लेलं कधीही चांगलं असं वाटतं का? हो, कारण भात शरीरासाठी चांगला असेल ना वडापावपेक्षा, पावपेक्षा वगैरे, त्यामुळे निलंगा राईस जास्त प्रेफर करतो आम्ही. आणि विद्यार्थ्यांसाठी पण थोडं कॉस्टली नाही आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, थोडंसं स्वस्त पडतं, त्यामुळे चांगलं त्यामुळे वाटतं. चांगलं आहे. त्यामुळे तू रोज येतोस इकडे? नाही, मी म्हणजे मला आवडतं म्हणून येतो ॲक्च्युली इथं. अच्छा. म्हणजे मी जेव्हा लातूरला राहायचो ना तेव्हा पण दररोज खायचो आणि इथं पण दररोज येतो. ओके. म्हणजे त्यामुळे खरं तर पुण्यातल्या लोकांना आता लातूरचा हा राईस इतका लातूरचा राईस आवडायला लागला. भेटायला लागलाय. हां, कारण याची टेस्टच छान असते खूप. कधीपासून येतं आणि का आवडतो हा राईस? लगभग जेव्हा ओपन झालं होतं तेव्हापासून मी रेग्युलर कस्टमर येते आणि बजेट फ्रेंडली पण आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे, त्याच्यामुळे सारखं येण्यात येतं. पुण्यातले जी काही फेमस आयटम्स आहेत त्यापेक्षा हे वेगळं काय वाटतं यात? सगळ्यात पहिलं तर फार पॉकेट फ्रेंडली आहे आणि ॲज पर स्टुडंट्स म्हणजे नाही का, त्यांना पण टेस्ट वगैरे छान आहे आणि म्हणजे पोटही भरतं लवकर. हो, म्हणजे घरचं खाल्ल्यासारखं. कधीपासून तुम्ही इथे येताय निलंगा राईस खायला आणि काय एवढं स्पेशल वाटतं? मागच्या 6-7 महिन्यापासून येतोय मी इथं कंटिन्यू खायला. तर या राईसची चव खूप वेगळी आहे आणि खूप कमी पैशामध्ये खूप पोटभर जेवण होऊन जातं. आणि विशेष म्हणजे मी सोलापूर भागातून आहे आणि आमच्या इकडली चव आम्हाला मिळून जाते इथं पुण्यासारख्या भागात. अच्छा. म्हणजे गावाकडच्या हो. चवीची आठवण येते हो. इकडे आल्यावर. पुण्यातल्या बाकी पदार्थांपेक्षा हे जास्त आवडतं. हां, जास्ती आवड. हा निलंगा राईस म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पुण्यातल्या अनेक नागरिकांना पडलेला आहे. तर याचंच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या राईसचा थोडासा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. निलंगा हे लातूरमधलं एक शहर आहे आणि तिथेच जर आपण पाहिलं, लातूर जर हा भाग संपूर्ण पाहिला तर कर्नाटक आणि तेलंगणा अशा दोन्ही राज्यांच्या सीमा तिथून जवळ आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळापासून या तीनही राज्यांमध्ये एकमेकांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या किंवा दळणवळण खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे खाद्य संस्कृतीमध्ये थोडीशी एकमेकांची चव आलेली, एकमेकांचे पदार्थ आलेले पाहायला मिळतात. अशाच पद्धतीने कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमधल्या लोकांनी चांद तारा नावाचा जो तांदूळ तिथे पिकवला जातो तो महाराष्ट्रात आणला आणि याच महाराष्ट्रात आलेल्या तांदळापासून पुढे तयार झाला लातूरचा आलू भात, जो पुढे जाऊन निलंगा राईस या नावाने प्रसिद्ध झाला. आणि पुण्यात विकला जात असल्यामुळे निलंगा या शहराची आठवण म्हणून निलंगा राईस याच नावाने निलंगा शहरात राहणाऱ्या अनेक लोकांनी या राईसचे इथे हॉटेल्स टाकले, आउटलेट्स टाकले आणि त्यामुळे पुण्यात सध्या निलंगा राईस इतका प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या दुकानाप्रमाणेच पुण्यात अशी शेकडो दुकानं आहेत ज्या ठिकाणी हा निलंगा राईस मिळतोय सुद्धा आणि पुणेकरांचा खूप जास्त प्रतिसाद सुद्धा मिळतोय. मराठवाड्यातली चव आहे, त्यामुळे मराठवाड्यातली जी लोक पुण्यात राहतात त्यांना सुद्धा कुठेतरी आपल्या घरचं खाल्ल्यासारखं एक फिलिंग येत आहे. त्यामुळे या राईसला इतका जास्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे तुम्ही हा निलंगा राईस खाल्लात का आणि नसेल खाल्ला तर एकदा नक्कीच टेस्ट करून बघा. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.